नमस्कार. मी मंगेश सातपुते, मॅड सखाराम या नाटकाचा दिग्दर्शक. मॅड सखाराम हे नाटक पुलंनी 1974 साली लिहिलं. त्याचं मूळ नाव भगवान श्री सखाराम बाइंडर असं होतं. त्या नाटकाची गोष्ट अशी की 1972 साली विजय तेंडुलकरांचं जे नाटक आलं सखाराम बाइंडर, त्याच्यावर गदारोळ उठला आणि तथाकथित संस्कृती रक्षकांनी म्हणजे तेव्हाच्या ट्रोलर्सनी त्यांना ट्रोल केलं आणि ते नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं 2 वर्ष पुलं बघत होते, निरीक्षण करत होते. आणि मग पुलंनी एक प्रतिक्रिया म्हणून विजय तेंडुलकरांच्या समर्थनार्थ जे नाटक लिहिलं त्या ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी, ते म्हणजे हे नाटक मॅड सखाराम, अर्थात भगवान श्री सखाराम बाइंडर. आणि हे पुलंचं पुस्तक आहे, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास नावाचं छोटंसं. त्यावर आम्ही 2018 साली पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्या पुस्तकाचं नाट्यरूपांतर मुकेश माचकरांनी केलं आणि माझ्या संस्थेने आणि मी ते नाटक दिग्दर्शित केलं, मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास या नावाने. आणि गेल्या 8 वर्षात या नाटकाचे महाराष्ट्रभर जवळजवळ 100च्या वर प्रयोग झालेत. मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक मला मॅजेस्टिकमध्ये किंवा कुठल्याच पुस्तकाच्या दुकानात सापडलं नाही, मिळालं नाही 2018 साली. मग मी ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन वाचलं दादरच्या. आणि 8 नोव्हेंबर 2018ला जेव्हा या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, त्यानंतर लगेचच 2च महिन्यात म्हणजे 1 जानेवारी 2019ला ते पुस्तक पुन्हा बाजारात आलं रिप्रिंट होऊन आणि ते पुस्तक आज तागायत खपतंय. ही या नाटकाची खरी गंमत आहे. केवळ पु ल देशपांडे या नावाची पुण्याई आम्ही अनुभवतोय आणि बघतोय आणि एन्जॉय करतोय. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत. म्हणून आज तागायत हे नाटक सुरू आहे. ही दोन्ही नाटकं, या नाटकाला 2 वर्ष झाली मॅड सखारामला. तर असंच प्रेम रसिक प्रेक्षकांनीही दाखवावं ही इच्छा. धन्यवाद.